वार मेरे पे होने दो, लेकिन मेरे भाई पे नहीं होना चाहिए. Don't ever wanna be alone. I don't really ever feel at home. On my own, in the zone. That's the only way I know. Feeling low, about to blow back up. मोबाईल घेतलेला आहे 17 Pro Max सोबत जो आहे तो स्कॅम झालेला आहे, फ्रॉड झालेला आहे, फसवणूक झालेली आणि कसे जे दुकानवाले आहेत आपल्यासोबत कशी फसवणूक करतात. मला डायरेक्ट काढून दिलाय, त्याला काहीतरी फायदा असणारच आहे ना, असाच काढून देणार आहे का तो. 12 डायरेक्ट 15 Pro मित्रांनो भेटत होता आपल्याला 256 GB 50,000 रुपयामध्ये. का त्याच्या दुकानामध्ये सेम कंडिशन अगोदर पण 2 ते 3 वेळा झालेले आहेत. माझे पैसे गेलेले आहेत, पण तुमचे जे पैसे आहेत ते नाही जावा म्हणून आपण जे ती व्हिडिओ बनवलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे तुमच्या भाऊच्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा विषय जो आहे तो थोडा वेगळा आहे. आज आपण मराठी विषय नाही, तर आज थोडा आपला विषय वेगळा आहे. तर विषय जो असा आहे तर तुम्हाला सांगतो मी. माझा जो फोल्ड आहे, हा जो फोल्ड मोबाईल आहे, माझ्याजवळ ते 2 मोबाईल आहेत. एक आपल्याजवळ 13 Pro Max आहे आणि एक माझ्याजवळ जो फोल्ड मोबाईल आहे. जो फोल्ड मोबाईल आहे तो मला लागतो गाडी जी ऑपरेट करण्यासाठी. कारण का जेव्हापासून आपण जी गाडी बनवलेली आहे तेव्हापासून आपण जो मोबाईल आहे तो फोल्ड मोबाईलच वापरतो आहे. तर वापरण्याचं कारण त्याचं असं आहे, त्याच्यामध्ये गाणी जे डाउनलोड होत आहेत आणि दुसरी गोष्ट अशी का त्या मोबाईलचा थोडा आवाज जो आहे तो थोडा जास्त आहे. जर कोणाची गाडीचं साऊंड सिस्टम जर असेल, जर तो मला जर बघत असेल तर त्याच्यासाठी पण सांगतो मी का तू पण फोल्ड मोबाईल जर घेतोय तर गाडीचा आवाज थोडा जरा चांगला आहे, म्हणजे क्लॅरिटी म्हणजे सर्वच गोष्टी म्हणजे त्या चांगल्या. कारण का मी मेन माझ्या त्या हातामध्ये बसलेली वस्तू आहे, तुम्ही अशी पण पकडू शकता. आणि माझा जो मोबाईल आहे तो माझा मोबाईलचा डिस्प्ले जो आहे तो आतला पण गेला आणि बाहेरचा पण गेला. आता माझं झाले प्रॉब्लेम. आता जे डिस्प्लेला टाकायला मी गेलो होतो, पण डिस्प्ले जे मला मिळत आहेत ते डुप्लिकेट मिळत आहेत. आता डुप्लिकेट डिस्प्ले टाकायचं बोलल्यावरती ते टाकून तर काही फायदाच नाही. डुप्लिकेट डिस्प्ले पण त्याचे 15,000 18,000 अशा किमतीचे आहेत. मोबाईलला थोडा आपण कसं पण खिशामध्ये ठेवणार, त्याला थोडा धक्का लागला का तो डिस्प्ले जाणार, मग आपले पैसे जे ते गेले फुकाट. तर त्याच्यामुळे मी गेलो होतो शोरूममध्ये. तर शोरूममध्ये पण त्यांच्याजवळ डिस्प्ले नाही आहे बोलतात. तर थोडा बोलतो थांबायला लागेल. मग आता मी थांबलोच मी. आणि मग दुसरी गोष्ट अशी, मग मी असा केला का मी मोबाईल घेतले होते 2. एक घेतला होता मला आणि एक घेतला मी माझ्या भावाला. तर त्याचा आणि माझा जो तो सेमच होता, पकडू शकता तुम्ही. तर त्याच्यामुळं मग काय झालं, मी त्याचा मोबाईल मला मागितला, म्हणजे हा जो मोबाईल आहे तो त्याचा आहे. तर मी मागितला आणि तुम्हाला सांगतो डिस्प्ले काय त्यांच्या इथेशी अजून आलाच नाही, पकडा तुम्ही. आणि मी पण काही बघायलाच गेलो नाही, कारण काही कामाच्या गडबडीमध्ये मला पण काही जमलाच नाही. तर असं झाला. आणि मग नंतर तुम्हाला सांगतो मी, काल रात्रीचीच गोष्ट आहे. जे आपले वर्कर आहेत तर ते मला बोलले काल का आलोक सेठ है, उन्होंने बोलते हैं मोबाईल मांगा है. तो मी त्याला विचारला कोणता मोबाईल. तर तो मला असा बोलला का बोलते जो आपला दुसरा कामगार आहे, जो दुसरा वर्कर आहे आपला, तर त्याचा मोबाईल. तर मी त्याला बोललो का बरं त्याचा मोबाईल काय मागितला आहे. तर तो बोलतो का त्याचा आलोक शेटाचा मोबाईल आहे, तो बोलते खराब झाला बोलतो. तर मी बोललो मग त्याचा मोबाईल नाही का, म्हणजे तर मोबाईल त्याचा नव्हताच, म्हणजे तो पण काहीच चालत नाही का. तर तो बोलतो काहीच चालत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी जी माझ्या मनाला लागली तर तुम्हाला दाखवतो. हा त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो, ज्या कामगाराचा वर्करचा मोबाईल जो आपल्याजवळ आहे तर त्यांनी तो कामाला टाकला होता. त्याचा पण डिस्प्लेचाच प्रॉब्लेम होता आणि तो कामाला टाकला होता. आणि तो पोरगा जो आहे तो मुंबईला गेला होता. आणि त्यांनी मला फोन करून सांगितला का सेठ अपना वो मोबाईल हुआ है, वो उधर से जाके लेके आ जाओ. तर मी त्याला मोबाईल घेऊन आलो आणि तुम्हाला त्या मोबाईलची मी कंडिशन दाखवतो. म्हणजे ते एकदमच तुम्ही पकडू शकता जी काहीच कंडिशनच नाही. इकडून हा जो आहे तो स्क्रॅच गार्ड नाही, तुम्हाला वाटतं स्क्रॅच गार्ड आहे, पण हा तुम्ही बघू शकता पूर्ण डिस्प्ले जो आहे तो पूर्ण गेलेला आहे. आता मोबाईलची जी चार्जिंग आहे त्याला काहीच नाही. तर तुम्हाला मी उघडून दाखवलं असतं, म्हणजे त्याला एकदमच पुरं बॅड कंडिशनवाला मोबाईल आहे. मग मला असं वाटला, फॅन्स आपल्याला आवाज देऊन जात आहेत. तर मग मला असं वाटलं का आपण कामगाराचा मोबाईल म्हणजे वापरण्याचे आपले दिवस आलेत. म्हणजे एक मला म्हणजे कसा असतो का, म्हणजे वार मेरे पे होने दो, लेकिन मेरे भाई पे नहीं होना चाहिए. तर मग माझ्या तर मनाला असं एवढा वाईट वाटला का म्हणजे मला राहवलंच नाही का. म्हणजे आपण त्या कामगाराचा मोबाईल आपल्याजवळ आहे ते पण ठीक आहे, चला आपण ते पण समजा आपण 4-5 दिवस वापरू पकडा. अजून तो आता मला वाटते आता 2 दिवसामध्येच येऊन जाईल. 5 दिवसाचे कंप्लीट व्हायला आलेत. मग 2 दिवसानंतर काय. तर भाई मग नंतर माझ्या मनामध्ये आला का भाई आता मला, म्हणजे मी तुम्हाला सांगतो मला अक्षरशः राहवलंच नाही. माझ्या डोळ्यातून पण आता पाणी येत आहे, पण मला अक्षरशः मला राहवलंच नाही. तर मी तुम्हाला सांगतो, मी सकाळी झोपलोय 6 वाजता. जेव्हा उजेड यायला लागला बाहेरून तेव्हा मला हलकी हलकी झोप लागायला लागली. मला रात्रीपासून ते माझ्या मनामध्ये फक्त एकच गोष्ट माझ्या ती घुमत राहते.
तर मी माझा जो मित्र आहे तर त्याला मी बोललो भाई असं असं आहे आपल्याला मोबाईल घ्यायला जायचं आहे. तर तो बोलला का ठीक आहे चालेल या आपण जाऊया. तर आपण जो मोबाईल आहे आता पैसे तर माझ्याजवळ आहेत तुम्हाला जे काय ते खरं सांगायला सांगते, पण जे आता कामगारांचे पैसे आहेत, काही लाईट बिल आहेत, म्हणजे जे कामाच्या गोष्टी आहेत त्या आपण खर्च करू शकत नाही पैसे. तर मी त्याला सांगितलं का भैया आपल्याला जो मोबाईल आहे तो आपल्याला लोनवर घ्यायचा आहे. तर माझा जो मित्र आहे गावातला तर त्याला मी फोन केला का भैया आपल्याला मोबाईल घ्यायचा आहे. तर तो मला असा बोलला का बोलते ठीक आहे बोलते होऊन जाईल. तर मी बोललो डाऊन पेमेंट किती लागेल. तर तो बोलला कोणता मोबाईल घ्यायचा आहे. तर तुम्हाला मोबाईल तर मी सांगणारच आहे, पण तो तुम्ही पुढे बघूया. तर त्याला मी सांगितलं का असा असा मोबाईल आहे. तर तो बोलला अरे बोलते हा तर बोलते चांगला आहे बोलते तुला बोलते डायरेक्ट 0 डाऊन पेमेंटवरती होऊन जाईल. तर मी खुशच झालो डायरेक्ट. अरे 0 डाऊन पेमेंटवरती जर मोबाईल मिळतो तर चांगलीच गोष्ट आहे ना आपल्याला. 0 डाऊन पेमेंट आणि 0 आपण काय बोलतो त्याला 0 इंटरेस्ट. 0 डाऊन पेमेंट प्लस 0 इंटरेस्ट अशी जी गोष्ट आहे ती आपल्याला भेटलेली आहे. तर त्यांनी जो माझा क्रेडिट स्कोअर आहे तो बघितला तर चांगला आहे. तो बोलला मला का तुला मोबाईल तो भेटून जाईल 0 इंटरेस्टवरती. तर माझा जो कार्ड आहे तो माझ्याजवळ कार्ड पण होता. तर त्याच्यामुळं तर अशी जी गोष्ट आहे. आणि त्याला आपण जो मोबाईल आहे आपण आता बघूया दुकानवाला काय बोलतोय. कारण का लास्ट टाइम जो मी एक मोबाईल घेतला होता तेव्हा तो काय बोलला होता का मोबाईल जो आहे तुम्ही इथेच फोडून बघा अशासाठी, कारण का जर आतमध्ये काय डॅमेज असेल तर आपण इथल्या इथेच करूयात. तर असा विषय आहे. तर त्या दुकानवाल्याशी आपण बोलूयात. जर तो काय बोलला का तू डायरेक्ट घरीच घेऊन जा आणि तुझ्या भावाला खोलायला दे तर आपण तसं करूया. जर तो तसं जर नाही बोलला तर आपण तिथेच खोलूया. पण मोबाईल जो आपण त्याला देणार आहेत आणि त्याची काय रिॲक्शन आहेत ते पण नक्की बघणार आहेत. पण आपण जे त्याची रिॲक्शन आहे ती आज नाही बघणार आहेत. कारण का तुम्ही आता पाठीमागं बघतच असाल जो अंधार झालेला आहे खूपच. तुम्हाला तर मी दाखवतो किती वाजलेत. आता 7 वाजलेले आहेत. आता तर काय आपण जमणार नाही आणि त्याला मोबाईल जो आहे तो आपण डायरेक्ट उद्याच दाखवणार आहेत आणि त्याची रिॲक्शन जी आहे ते आपण उद्याच घेणार आहेत. तर आता आपण दाखवतो तुम्हाला आता बाहेर अंधार किती पडलाय. बाहेर किती अंधार पडला तुम्हाला दाखवतोच. तर आता जे आहेत आपण डायरेक्ट आता निघालोय दुकानवाल्याजवळ. आता डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ जी आहे ती आपण दुकानवाल्याच्या जवळ जाऊन चालू करूया. तर चला. तर मित्रांनो आता जे आहेत आपण मोबाईल घ्यायला आलेले आहेत आणि आपला मोबाईल तर तुम्हाला समोर दिसत आहेत आणि तुम्हाला दाखवतो का तिकडे आज जे 26 जानेवारी हा का मित्रांनो. आणि आता तुम्हाला डिस्प्लेला जो मोबाईल लावलेला आहे तुम्हाला तो पण दाखवतो मी. हां आणि आपली जी झालेली आहेत लास्ट फक्त आता तुम्हाला पासवर्ड टाकून द्यायचा फक्त. तर झालेलं आहे सक्सेसफुल. आणि सांगतो आपण जो मोबाईल तो इथं घेतलेला आहे आणि प्रोसेस तुम्हाला सांगितली होती झालेली आहे. आणि पप्पा जे आहेत ते मोबाईल घेऊन तशी रेडी. अशा प्रकारे आमच्यावरती जो तो स्कॅम झालेला आहे. आता मोबाईल एक सोडून 2 मोबाईल झालेले आहेत आणि तुम्हाला मम्मी पप्पा पण दाखवतो मी. तर अशा प्रकारे जो आहे तो स्कॅम झालेला आहे आणि आता मोबाईल आमच्या एक सोडून 2 मोबाईल झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का मम्मीचा जो आहे तो आज बड्डे आहे त्याच्यामुळे मी घरी त्यांना सांगितलं नव्हता. बरं आता आपण ते डायरेक्ट घरी जाऊन त्याचा अनबॉक्सिंग करणार होतो. पण बॅडलक आहेत. बॅडलक पण नाही बोलू शकत आज ते गुडलकच आहेत. डायरेक्ट 2 मोबाईल पण फोडायला डायरेक्ट इथंच माणूस आलेला आहे आपला डायरेक्ट. तर चला आता बघूया आता मोबाईल आपण त्याचा तो अनबॉक्सिंग करणार आहेत. Everybody knows that I'm breaking down. Everybody knows I ain't faking now. Everybody knows my heart's vacant now. Yeah, she hates me now, I made mistakes but now I don't ever wanna be alone. I don't really ever feel at home. On my own, in the zone, that's the only way I know. Feeling low, about to blow back up. I won't ever let the doubt creep in. Gotta pop a couple more aspirin. I don't think I'll ever let you in. Easier to break it off best friends. I don't really understand myself. I don't really understand, need help. I don't wanna be left on the shelf. Couldn't even hear me if I yelled. It's so cold. आणि तुम्हाला परत एकदा मी दाखवत आहे. तर आपला हा असा मोबाईल आहे आणि त्याचा हा जो बॉक्स आहे आणि बॉक्ससोबत जी आपल्याला त्याचा केबल पण मिळालेली आहे. आणि माझ्या मनामध्ये तर त्याला मोबाईल द्यावाच वाटत नाही. मला असा माझ्या म्हणजे तुम्हाला तर समजत असेल का मोबाईल का मला त्याला द्यावं वाटत नाही. तर मी त्याला मोबाईल नाही देणार आहे. मी फायनल डिसिजन घेतलेलं आहे का मी त्याला मोबाईल नाही देणार आहे. मी वापरणार आहे. घेतलाय बाई नवीन घेतलाय बरं का. तर हा आपण जो कॉलिंगसाठी घेतलेला आहे. बाहेर गेल्यावरती मला नेटवर्क नसतो तर त्याच्यासाठी मी जो हा मोबाईल घेतला आहे. कुठेही जा कसंही जा नेटवर्कचा काहीच प्रॉब्लेम याच्यामध्ये येत नाही. आणि मोबाईल जो खरंच आपला जो आहे तो खरंच म्हणजे असं धावेला असं वाटते बघत राहावा आणि बघत राहावा.
हा जो लॉग आहे आता तो छोटा बनलेला आहे, छोट्यात मस्त मस्तच छोटा आणि छोटा मस्त असा भारी जो लॉग आपल्याला बनलेलाच आहे. तर आज जे मित्रांनो आज आपण इथंच थांबतोय. तर चला आजच्या पुरतं बाय बाय. तुम्हाला तर माहितीच आहे आपण मोबाईल घेतलेला आहे 17 Pro Max आणि आता तुम्हाला दाखवू शकत नाही कारण का आपण जी व्हिडिओ आहे त्याच्यामध्येच बनवतोय. व्हिडिओ बनवतोय कशासाठी तर मित्रांनो आपल्यासोबत जो आहे तो स्कॅम झालेला आहे, फ्रॉड झालेला आहे, फसवणूक झालेली आहे. तर तुम्हाला सांगतो मी कशी जी फसवणूक झालेली आहे आणि कसे जे दुकानवाले आहेत आपल्यासोबत कशी फसवणूक करतात, कसं आपल्यासोबत फ्रॉड करतात. माझ्यासोबत झालेलं आहे, तुमच्यासोबत नाही व्हावा म्हणून आपण जी ती व्हिडिओ बनवतोय. तर मित्रांनो आता जर आपण मोबाईल घेतलेला आहे 512 GB, पण आपण जर 17 Pro Max 256 GB जर घेतोय तर त्याची मित्रांनो किंमत आहे ती 1,50,000 रुपये आणि आपल्याला जो मोबाईल आहे तो पडलेला आहे मित्रांनो 2,02,000 रुपयाला. तर पडल्याचं कारण असं आहे, तर तुम्हाला सांगतो मी आपण मोबाईल 256 GB घेतो. तुम्हाला सांगितलं मी का त्याची किंमत 1,50,000 रुपये आणि आपण घेतला आहे 512 GB, त्याची किंमत आहे 1,70,000 रुपये. म्हणजे 20,000 रुपये ते खुल्ले गेलेले आहेत आपले. आणि त्यांनी जो आहे आपल्याला इन्शुरन्स काढून दिलेला आहे मित्रांनो. तर तो इन्शुरन्स जो आहे तो त्यांनी आपल्याला सांगितलेला नाही, त्यांनी डायरेक्ट काढून दिलेला आहे. माझा सर्वात मोठा जर दुश्मन कोण असेल तर इन्शुरन्स आहे. तर का तुम्हाला सांगतो मी, माझा मित्र आहे तर त्याला मी बोललो असं असं आहे. त्यांनी मला काय सांगितलं, कॅशवर जर आपण घेतोय तर इन्शुरन्सचा फायदा आहे आणि लोनवर घेतला तर फायदा त्याचा कमी आहे. कमी म्हणजे असा का त्यांचा त्रास जास्त आहे. त्रास असा का म्हणजे जर तुमचा मोबाईल जर डॅमेज होतोय तर ते लोकांची प्रोसेस एवढी असते का ते आपल्याला प्रश्न विचारूनच म्हणजे एकदम हैराण करून सोडतात ते आपल्याला. आणि दुसरी गोष्ट अशी, जर तुमचा मोबाईल डॅमेज झाला आहे जर त्याला डिस्प्ले, तर कमीत कमी डिस्प्ले तुम्ही पकडू शकता 50,000 रुपयाला डिस्प्ले, तर त्याला 10% आपण पैसे पण भरायचे. ठीक आहे, म्हणजे 5,000 रुपये आपल्याला ते भरायला लागतील. त्यांनी मला दुसरी गोष्ट अशी एक सांगितलेली आहे का मोबाईल जर तो चोरीला जायला नाही पाहिजे. जर चोरीला जातोय तर त्याचा इन्शुरन्स काहीच तुम्हाला क्लेम देणार नाही. अरे मग मला बोलायचं तुम्ही इन्शुरन्स कशाला देता आम्हाला? मग 20,000 रुपये तुम्ही घेताय कसले? तुम्ही 20,000 रुपये घेताय कसलं मला ते सांगा तुम्ही. जर तुमचा मोबाईल चोरीला जातोय तर मग तुमची काय आहे प्रोसेस? तुमची काहीच नाही का? मग तुम्ही 20,000 रुपये कशाचं घेताय? तर ठीक आहे, तुम्हाला मी सांगितलंच का, आणि तेही जाऊ देत, त्याने जो आपल्याला इन्शुरन्स काढून दिलेला आहे त्याने विचारलं नाही मला, काहीच नाही, आणि त्याने डायरेक्ट मला इन्शुरन्स जो तो त्याने मला डायरेक्ट काढून दिलेला आहे. आता तुम्ही मला सांगा, त्याने इन्शुरन्स मला डायरेक्ट काढून दिलाय, त्याला काहीतरी फायदा असणारच आहे ना. असाच काढून देणार आहे का तो? तर तो बोलतोय आम्हाला काहीच फायदा नाही. तर कसा काय तुम्हाला फायदा नाही? फायदा असल्याशिवाय माणूस डायरेक्ट काढून देणार का? 20,000 रुपये मित्रांनो, 20,000 रुपये किंमत काही रक्कम थोडी नाही. तर तुम्हाला सांगतो मी, ते 20,000 आणि आपण स्टोरेजचं तुम्हाला सांगितलं ते 20,000 झाले 40,000 रुपये. आणि जो मी आता मोबाईल घेतलाय तो 256 GB ला मला 0 डाऊन पेमेंट आणि 0 इंटरेस्टवरती मला भेटतच होता. ठीक आहे, पण मी जसा 512 GB मध्ये गेलो तर त्याचा जो डाऊन पेमेंट आहे तो वाढला आणि माझा बजेट पूर्ण हलून गेला. तर त्याच्यामुळे मला काय झालं का, दुसरा मोबाईल आहे त्या दुसऱ्या मोबाईलवरती मला अजून एक मला लोन मारावा लागला, ज्याच्याने मला डाऊन पेमेंट कमी यावं म्हणून. आणि असं केल्यामुळं काय झाला, जो दुसरा मोबाईल काढला आपण त्याला इंटरेस्ट गेला आपला, त्याला काहीतरी मला वाटतं 7,000 रुपये इंटरेस्ट गेला आणि त्याची प्रोसेसिंग फी म्हणजे लगभग मित्रांनो तुम्हाला सांगतो मी ते 10,000 रुपये, म्हणजे 2,02,000 रुपयाला मोबाईल गेला. आपण 2 लाखालाच पकडूया. तर 2 लाखाला जो आपला मोबाईल गेला आहे आणि जर 256 GB घेतोय 1,50,000 तर मित्रांनो राहिलेत आपले 50,000. आणि हा मोबाईल घ्यायच्या अगोदरच मी एक मोबाईल बघून आलो होतो, तर त्या मित्रांनो मोबाईलची किंमत होती 50,000 रुपये आणि मोबाईल कोणता होता तर 15 Pro 256 GB. तर बघा मित्रांनो 50,000 रुपयाचा आपल्याला अजून एक मोबाईल होता 15 Pro, नाही 11 आणि 12, डायरेक्ट 15 Pro मित्रांनो भेटत होता आपल्याला 256 GB 50,000 रुपयामध्ये. म्हणजे आज तुम्ही समजताय की माझ्या हातामध्ये 2 मोबाईल असते, माझ्या हातामध्ये आज 2 मोबाईल असते. तर मित्रांनो असं जे ते माझ्यासोबत फ्रॉड झालेलं आहे बनवण्याचा जो कारण आहे. आणि दुसरी एक गोष्ट, मी माझ्या मित्राला अजून एक त्याला पण मी विचारला, तर त्याचं नाव नाही सांगू शकत आता, तर मला तो असा एक बोलला का त्याच्या दुकानामध्ये सेम कंडिशन अगोदर पण 2 ते 3 वेळा झालेले आहेत आणि तिथे जी दुकानामध्ये ती वादावाद झालेली आहे.
आता तुम्ही मला सांगा, जरी त्यांनी समजा माझ्याकडून समजा मी जर पकडा तुम्ही, मी हा बोललोच, माझं तुम्हाला सांगितलं सर्वात मोठा जो दुश्मन आहे तो इन्शुरन्स आहे. कारण की इन्शुरन्सवाला क्लेम द्यायला खूप त्रास देतात आणि आपला इन्शुरन्स तुम्ही बघताय, आपला इन्शुरन्स क्लेम ते कधीच देतच नाही. मला खूप अनुभव आहे, त्याच्यामुळे मी गाड्यांचा इन्शुरन्सच्या मागं कधीच लागतच नाही. इन्शुरन्स हे गाडींचा जर काढला ते आपल्याला एकदम थर्ड पार्टीवाला झिरो टेपवाला आपण इन्शुरन्स पण काढत नाही. हे बघा, त्याच्यामुळेच मी इंटरेस्ट मला काहीच राहिलेलं नाही त्या इन्शुरन्समध्ये. तर त्यांनी मला जो सांगितलेला आहे का 2 ते 3 केसेस या त्याच्यासमोर जे ते झालेले आहेत, त्याच्यासमोर त्याच्यापर्यंत त्या केसेस या पोचलेल्या आहेत. तर मला सांगा, माझ्यासोबत एक वेळ समजा त्याच्याकडून चुकून झाला, पकडा चला त्याच्याकडून चुकून झालेलं आहे, तर मग त्याच्याकडून जर चुकून झालं तर मग अगोदर 2-3 गोष्टी या कशा काय असू शकतात. तर मित्रांनो, हे दुकानवाले जे ते आपल्यासोबत असं फ्रॉड करतात. माझे पैसे गेलेले आहेत, पण तुमचे जे पैसे आहेत ते नाही जावा म्हणून आपण जी ती व्हिडिओ बनवलेली आहे. तर तुम्हाला जर गोष्ट आवडली असेल तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. तर अशा ज्या काही गोष्टी आहेत ते तुमच्यासमोर मी नवीन घेऊन येत राहील. तर आजच्या दिवसासाठी आपण इथंच थांबतोय. तर चला, आजच्या पुरतं बाय.